श्री मल्हारी सप्तशती अध्याय 14. श्री गणेशाय नमः. गुरुमाऊली उवाच. अशी मल्हारीची कथा निवारील सर्व व्यथा. ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकऱ्यासाठी. खंडेराव सर्वांचे दैवत, कुळांचे ते कुलदैवत. तयाशी नित्य पूजित, सर्वार्थ प्राप्त होत. सेवेकरी उवाच. मल्हारी मार्तंड भैरवास, खंडेराव का म्हणता तयास. म्हाळसा कांत असे नावास, कसे प्राप्त जाहले. श्री गुरुमाऊली उवाच. खड्गधारी म्हणून खंडोबा म्हणती, म्हाळसेचा तो पती. म्हणून तो म्हाळसापती, जाणावा सर्वांनी. देव मल्हारीस दोन पत्नी, म्हाळसाबा नाही त्या. एकावी म्हाळसाईची कथा, तुम्ही सर्व सेवेकरी. देवदानव युद्धात, अमृत निघाले समुद्र मंथनात. दोघांनाही रस अमृतात, तयाचे वाटप कसे करावे. श्री विष्णूची मोहिनी अवतरली, दानवसेना सौंदर्याने वेडी झाली. देवांना अमृताची गोडी मिळाली, दानव मोहिनी मागे राहिले. शिवशंकर रूपे भाळले, मोहिनीच्या मागे धावले. अति कामविव्वळ झाले, मोहिनी पार्वती झाली. पार्वती मोहिनी होऊनी, शंकरास झाली आश्वासुनी. तुम्ही मल्हारी अवतार धरुनी, याल तेव्हा पत्नी होईल. तिम्मा शेटवानी नेवासास, संतान नवते तयास. सदा पूजितसे शिवास, म्हाळसा जन्मली तयांच्या घरात. यथा काळ उपवर झाली, शेठजींना लग्नाची काळजी लागली. स्वप्नात शिववाणी ऐकली, म्हाळसेचा विवाह खंडेरायासी. पौष मासातील पौर्णिमेला, पाली नावाच्या गावाला. खंडेराय म्हाळसा विवाह झाला, शिवशक्ती एकत्र झाले. दुसरी कथा बाणाईची, ती सातवी कन्या इंद्राची. झाली पत्नी मल्हारीची, ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या 7, इंद्रदेव तयासी पुसतात. तुमचा भाग्यविधाता कोण, सांगावे तुम्ही मजसी. 6 कन्या सांगतात, तुम्हीच भाग्यविधाते तात. 7वी वेगळी सांगत, ती मात्र आगळी. माझे भाग्यविधी लिखित, जसे असेल भाग्यात, तसेच घडेल जीवनात. इंद्राला राग आला, तयाने तिला बालक केले. एका पेटीत बंद केले, चंदनापुरीच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे. पेटी सापडली धनगराला, पाहुनी तयातील बालिकेला. थोर आनंद जाहला, पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले. तिचे नाव बानू ठेविले, तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले, तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात, बैसले दोघे म्हाळसाकांत. बानू मल्हारीवर झाली मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडेरायही भाळले तिच्यावरी, भुलले तिच्या लावण्यावरी. ध्यास बाणूचा अंतरी, सर्वत्र बाणूच दिसे. म्हाळसेला म्हणे सारे पाट खेळावा, हरणाराने वनवास भोगावा. असा करार ठरवावा, खेळात खंडेराय हरले. खंडोबा वनवासास निघाले, धनगराचे रूप घेते झाले. बाणूच्या घरी राहिले, 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारिल्या. धनगरवाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला. मेढ्या जिवंत होतील, जर बानू लग्नी करील. माझी पत्नी होईल, असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी, बानू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी, तेव्हा दिसे मल्हारी. बसवून तिला घोड्यावरी, आले नळदुर्ग गडावरी. तेथे विवाह करोनी, आली जेजुरी नगरी. खंडेरायसह बानाईस,
पाहताच ती सवतीस, राग आला म्हाळसाईस, ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयाद्री म्हणून, तीच आली बानाई बनून तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सवती मत्सरात, जयाद्री साक्षी असत, त्या तिला शब्द देत, पुढे अर्धी भार्या होशील. तिलोत्तमा नामे लावण्यवती, सुंदर अप्सरा होती, इंद्रशापे मुरली रूपे ती, कृष्णा हाती शोभली. पुढे बाणाईच्या शापाने, नाचू लागली मुरळी रूपाने, तीच प्रथा कालांतराने जेजुरी सरूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली, वाघे आले धनगराजवळी, तयांनी मेंढीची मागणी केली, तेव्हा चमत्कार जाहला. खंडोबाने स्वतः त्यांचे वर, फुंकिला आपला भंडार, तोच झाला त्याचा उद्धार, मानवरूपी वाघे झाले. गुरुमाऊली उवाच. देव भंडाराची कथा ऐकावी, भंडार म्हणजे हळद जाणावी, ही योग मायेची उत्पत्ती जाणावी, असे ब्रह्मलिखित. योग निद्रा श्री हरीची, असे कथा सप्तशतीची, मनी मल्लासुर राक्षसांची, भीतीने योगनिद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश, झाले वृक्ष वड पिंपळ पळस, त्रिपुर सुंदरीचा बसले जपास, शोधावया योग निद्रेस. झाली मंत्राची लक्ष आवर्तने, आली त्रिपुर सुंदरीस प्रकट होणे, पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या. त्रिपुरा सांगे तयासी, घ्यावे या हळदीसी, ओळखावे योग निद्रेसी, हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण, अनेक रोगांचे करील निवारण, जणू हे असे सुवर्ण, लावावे तुम्ही सर्वांगे. शिवाच्या मल्हारी अवतारी, हरिद्रा उधळावी तयावरी, कृपा करेल भक्तावरी, हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने, मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने, तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान, त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप जाहला. नारदाने करुणी प्रयत्न, भंडारा मिळविला व्याघ्याकडून, तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहला. तुम्ही रक्षाल देवास, तर देव रक्षेल तुम्हास, सांगतो मी सेवे कर्यास, कथा तयाची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर, आले चाल करुणी गडावर, तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले, गडाचा तट फोडू लागले, गडावरील सैन्य झेपावले, सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले, त्यातून लाखो भुंगे निघाले, यवनी सेनेला तयांनी पिटाळले. शत्रुसेना पळू लागली, तयाची खोड मोडली, गडगडत गडाखाली गेले, जाज्वल्य मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा, यवन करी तोबा तोबा, त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेता न आला. बादशहा स्वतः आला, मल्लूखान म्हणे खंडोबाला, 1.25 लक्षाचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवेकऱ्यांच्या घरात, खंडोबाचा टाक असावा देव घरात, असे तो कुलदैवत 18 पगड जातीचा. चांदीचा टाक घडवावा, अश्वासह खंडोबा असावा, मागे म्हाळसा असावी, घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस, घडवावे नवीन टाकास, न्यावे त्यास देव भेटीस, जेजुरी गडावरी. विवाह ठरता घरात, पूजावे खंडेरायास अंगणात, रात्री जागरण गोंधळ करतात, विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंदाने ती लिहिली, तसेच ती गुरुमाऊली वदली, लिही तसे सेवेकरी. सेवेकरी उवाच. देवीचे जसे नवरात्र, तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरुमाऊली उवाच. देवीचे जसे नवरात्र, तसे खंडोबाचे षडरात्र, मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊन
त्यात माती भरून, धान्य त्यात पेरून, ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाणी, त्यात पाणी सुपारी नाणे, ताम्हनात तांदूळ भरणे, त्यावरी खंडोबाचा टाकट ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा. हा सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवसात ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्टीला कुळधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुधल्या सहित पूजावा खंडेराय त्या दिवशी. कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी भरावी घरात तळी कर्त्या पुरुषासह सर्वांनी. ताम्हनात तांदळाने अष्टदल काढूनी, भंडारा त्यात भरोनी, तांब्यात सुपारी पैसा ठेवूनी, खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून ताम्हन वर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करोनी ताम्हन खाली घ्यावे. असे 3 वेळा करोनी खोबरे वाटी फोडूनी, भंडार तयास लावूनी जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडार उधळावा चौफेर, खोबरे फेकावे चहुदूर, करावा मल्हारीचा जय जयकार दिवट्या बुधल्या सहित. घरात असता पुत्र चिंता, ही सप्तशती वाचता, 11 रविवार उपास करता, चिंता मिटेल सर्वांची. भक्तांची हाक ऐकुनी धावत सैन लागता क्षण, बिकट संकटे निवारण करीतसे खंडेराया. जय खंडेराया म्हाळसा देवी, सदैव भक्ता सुखी ठेवी, योगक्षेमाची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा खंड अंतरी, श्वान एखादा येता दारी, द्यावी त्यास भाकरी, अन्नदान अवश्य करावे. विनवितो मी खंडेरायास, स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यास, समर्थ बनवावे तयास, समर्थांचा सेवेकरी समर्थच. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीकाया ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशोऽध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.